कोपरगाव शहरामध्ये दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असून कायदा व सुव्यवस्था धोक्यात आली आहे। नेहमीच विविध ठिकाणी टोळी युद्ध बघायला मिळत आहे। नुकतेच कोपरगाव शहरातील ITI कॉलेज जवळ काही किरकोळ कारणाने 2 गटांमध्ये हाणामारी झाली होती। त्यानंतर 2 ते 3 दिवसानंतर कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर भागामध्ये पुन्हा एकदा 2 गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। याबाबत माहिती अशी की कोपरगाव शहरातील मोहनीराजनगर भागात काल दिनांक 27 मार्च रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास 2 गटांमध्ये तुफान हाणामारी झाली। या घटनेमध्ये 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। रात्री उशिरा 2 गटांमध्ये काही कारणास्तव हाणामारी झाली। या हाणामारीत लाकडी दांडके, काही लोखंडी बनावटीचे हत्यार घटनास्थळी दिसून आले। घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली। सदर घटनेने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। या घटनेत दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यातील एका गटाकडून अतुल देवीदास आव्हाड वय 19 राहणार गजानन नगर यांनी फिर्यादी दाखल केली असून त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी नामे कालू अप्पा, सोन्या आव्हाड, सागर पंडोरे, शुभम आढाव, नितीन हमरे, अविनाश गीते, अंकुश, सोनू बोडखे तसेच इतर 3 ते 4 अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर दुसऱ्या गटाकडून अनिल विनायक आव्हाड वय 38 राहणार मोहनीराजनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नामे अतुल आव्हाड आणि त्यांचे 2 साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत आहेत। हाणामारीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांनी दोन्ही गटांच्या जबाबांच्या आधारे पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेनंतर मोहनीराजनगर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे। पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करीत असून लवकरच या हाणामारी मागील कारण उघड होईल अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे। कोपरगाव शहरामध्ये या प्रकारे हाणामारीचे प्रकार वाढत असून पोलीस प्रशासनाचा कोणताही धाक असल्याचे यावेळी बोलले जात आहे। हाणामारी होतात व किरकोळ स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन पुढील गुन्ह्यात तेच आरोपी सक्रिय होताना दिसत आहेत। त्यामुळे या प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करून वचक निर्माण करणे गरजेचे आहे। शहरात मोठ्या स्वरूपात दहशत निर्माण करत जर या प्रकारे खुल्या पद्धतीने हत्यारे वापरण्यात येत असेल तर नक्कीच कोपरगाव शहरामध्ये मोठ्या स्वरूपाची गुन्हेगारी वाढू शकते। मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन कोपरगाव तालुक्यात वाढू शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे।